मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहन चालकांसाठी मृत्यूची टांगती तलवार असल्याचे मृत्युंजय दूत यांना निदर्शनास आले, म्हणजेच त्यांना दिसून आले आणि त्यांनी याच्यावर उपाययोजनाही केली। मात्र बैठक घेऊन त्यांनी या बैठकीत हा विषय सुद्धा मांडला आणि अखेर त्यांना या कामात यश मिळाले आहे। काय होता तो प्रश्न ते पाहूयात। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील तवा या गावाच्या हद्दीत महामार्गावर चालकांसाठी NHAI ने मृत्यूचा सापळा रचून ठेवला होता। तो कसा तर या ठिकाणी जो रस्ता बंद आहे त्या रस्त्यावर बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात आला होता। मात्र त्या रस्त्यावर बॅरिकेड सरळ पूर्णपणे लावलेले नव्हते आणि त्या बॅरिकेड्सवर म्हणजे त्या दुभाजकावर कोणतेही चिन्ह लावलेले नव्हते किंवा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे ही सूचना दर्शविणारे एकही सूचना फलक या ठिकाणी नव्हते। सेफ्टीसाठी स्टिकर अथवा रेडियम बॅरिकेड्सवर म्हणजेच या दुभाजकावर लावणे अनिवार्यच होते, मात्र तसेही येथे नव्हते। मात्र या सिमेंटच्या बॅरिकेड्सला रात्री बेरात्री भरधाव वाहने धडकून अपघाताची शक्यता नाकारता येत नव्हती। यामुळे रविवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी या ठिकाणी मृत्युंजय टीम पोहोचली आणि त्यांनी चालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या बॅरिकेड्सवर दिशा दर्शविणारे माहिती दर्शविणारे रेडियम लावले। मृत्युंजय दूत हरबंस सिंग नन्नाळे, महेश धोडी आणि रवीश नाचन यांनी तवा येथे जाऊन आपल्या स्वखर्चाने हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबविला। मात्र याच वेळी त्यांनी संताप देखील व्यक्त केला आणि 14 जुलै रोजी याबाबत मृत्युंजय दूत हरबंस सिंग नन्नाळे, रवीश नाचन यांनी महामार्गावरील ठेकेदार कंपनीचे कार्य निरीक्षणासाठी जी अभियांत्रिकी टीम तयार केली आहे त्यांच्या फिशमन प्रभू यांच्या कार्यालयात जाऊन त्यांनी बैठक घेतली। यावेळी त्यांनी सुरक्षा अधिकारी संतोष सैनी, पुंडलिक पाटील, नीरज कुमार यांची भेट घेतली आणि त्यांना तवा येथील व्हिडिओ आणि फोटो दाखविले आणि सांगितले की जर या रस्त्यावर काम सुरू नाहीये तर बॅरिकेड्स का लावण्यात आले आहे, यामुळे अपघाताचा मोठा धोका असून ते लवकरात लवकर हटविण्यात यावे असे त्यांनी बैठकीत सांगितले। आणि याच वेळी NHAI चे PD चिटणीस यांच्याशी फोनद्वारे सुद्धा या प्रकरणी सांगण्यात आले। तेव्हा सर्व सुरक्षा देखभाल करणारे अधिकारी कर्मचारी ऍक्शन मोडवर आले आणि त्यांनी त्वरित तवा येथील महामार्गावर रस्त्यावर असलेले बॅरिकेड्स हटविले। एकंदरीत मृत्युंजय टीमच्या सतर्कतेमुळे त्यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झालं, नाहीतर NHAI च्या अशा छोट्या छोट्या चुकांमुळे मोठी दुर्घटना होणे हे निश्चितच आहे।